रखेगी तू मुझे नजरों से दूर। किथे चलिए तू, किथे चलिए तू, किथे चलिए। जानदा है दिल ये तो जान दिया तू, तेरे बिना मैं ना रहूं मेरे बिना तू। किथे चलिए तू, किथे चलिए तू, किथे चलिए। काटू कैसे राता हो सावरे, जिया नहीं जाता सुन बाबरे। के राता लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। के राता लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। चम 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 अंबरां दे तारे कहंदे ने सजना, तू ही चन मेरे इस दिल दा मन लवे सजना। तेरे बिना मेरा होवे ना गुजारा, छड़ के ना जावी मैनू तू ही है सहारा। काटू कैसे राता हो सावरे, जिया नहीं जाता सुन बाबरे। के राता लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। के राता लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। मशहूर करना कभी तू मैनू नजरों से दूर। पीछे चलिए तेरे पीछे चलिए, तेरे पीछे चलिए। जानदा है दिल ये तो जान दिया तू, तेरे बिना मैं ना रहूं मेरे बिना तू। किथे चलिए तू, किथे चलिए तू, किथे चलिए। काटू कैसे राता हो सावरे, जिया नहीं जाता सुन बाबरे। के राता लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। के राता लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। नाचो धनाधन म्यूजिक बजाओ, कह दो ये सबसे। हाँ है सेलिब्रेशन, नाचो धनाधन म्यूजिक बजाओ, कह दो ये सबसे। आज की पार्टी मेरी तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से। चंद को बोलो मितवे फलक से, आज की पार्टी मेरी
फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए, बाज न आए शोर मचाए, पार्टी जो न करे उसको टाटा पाए। मची है चू तोड़ के रू करे वो स्टेप के गिरे लोग दाएं बाएं, नींद बिल्कुल जश्न है फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए, बाज न आए शोर मचाए, पार्टी जो न करे उसको टाटा पाए। है इनविटेशन मिलके करे फन, आओ जहाज में या भर के ट्रक से, आज की पार्टी मेरी तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से, चांद को बोलो उतरे फलक से, आज की पार्टी मेरी तरफ से। आहा, ओहो, डिंग फटाफट डिंगी बाबा, डम डम डुकुर डुकुर, डम डम डुकुर डुकुर, डम डम डुकुर डुकुर, डिंग फटाफट डिंगी बाबा। हाँ है सेलिब्रेशन, नाचो धनादन, म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे, आज की पार्टी मेरी तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से, चांद को बोलो उतरे फलक से, आज की पार्टी मेरी तरफ से। आहा, ओहो, डिंग फटाफट डिंगी बाबा, डम डम डुकुर डुकुर, डम डम डुकुर डुकुर, डम डम डुकुर डुकुर, डिंग फटाफट डिंगी बाबा। दरवाजे को कुंडी मारो कोई न बच के जाने पाए, डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए, दगा दगा जो फील करे वो जाके दो रेड बुल गटक ले, जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए। बस आज की रात है, कल से वही से आपे है, जी भर के नाच लो ना घर वाले ना मापे हैं, जब पे अपना राज है, डरने की क्या बात है, ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। ये तो बस शुरुआत है। बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दूं वार्निंग, पार्टी चलेगी टिल 6 in the morning, जी भर के ना चले वे भी नाच नाच के तोड़ दे सैंडल, आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल। सूचना जनहित में जारी, जिसको अपनी जान प्यारी, चुपचाप वो फ्लोर पे आए, फ्लोर पे आके नाचे गाए, नखरे बखरे ना दिखाए, शर्म को करते बाय बाय, माइकल जैक्सन वाले 2-3 एक्शन करके दिखाए। पार्टी करनी है हम पार्टी करेंगे, किसी के भी पापा से नहीं डरेंगे, हम हैं बेटे हम, बाकी सारे पानी कम, हमने रोक के दिखाए जिसकी बम में है दम। मस्ती है माहौल में, चाय खुमारी है, सारे थक के बैठ गए पर अपनी पार्टी जारी है। मस्ती है माहौल में, चाय खुमारी है, सारे थक के बैठ गए पर अपनी पार्टी जारी है। अरे पंगा तो कोई शुरू करे, अपनी भी गरारी है, जुम्मी चूकी नोक पर रखी दुनिया सारी है।
ये दुनिया सारी अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए। हमसे ना वैसे वैसे पकड़ो ओहो, ऑर्डर जनहित में जारी रहे, अपनी लिमिट में रहो। हेलो हेलो, अब तो है अपनी बारी रे। आपण आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करतोय, त्यामुळे पटापट सगळ्यांनी आपापली खुर्ची पकडा आणि आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। कार्यक्रम सुरुवात करताना आपण सगळ्यात पहिलं आपण सगळ्यांतर्फे मंगेशला हार्दिक शुभेच्छा देऊया। त्याच्या या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत। सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया, त्याला हार्दिक अभिनंदन करूया। आणि सर्वात प्रथम कार्यक्रमाची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपण आता त्याचं औक्षण करणार आहोत। 50 दिव्यांनी त्याचं औक्षण केलं जाईल आणि औक्षण केल्यानंतर त्याच्या पुढे अनेक कार्यक्रम आहेत जे थोडंसं मी उशिरा आल्यामुळे जरा उशीर झालाय, तर आपण कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमात आपला सगळ्यांचा सहभाग असणार आहे। सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे, सगळे औक्षण करूया। पन्नासाव्या वर्षी मंगेश 25ला दिसतोय। आपकी जवानी का राज क्या है? नॉट आउट 50 या कार्यक्रमामध्ये आपण आता आज खूप काही कार्यक्रम करणार आहोत, खूप काही गमत जमत करणार आहोत, खूप काही प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत, काही उत्तरं आपण देणार आहोत, काही उत्तरं त्यांना विचारणार आहोत आणि हा उत्तरोत्तर रंगत जाणारा कार्यक्रम आता आपल्यासमोर सादर होणार आहे। हमसे ना वैसे वैसे पकड़ो ओहो, ऑर्डर जनहित में जारी है, अपनी लिमिट में रहो। हेलो हेलो, अब तो है अपनी बारी रे। लिटिल बिट झटका जिसे दिया वो लटका, फेमस होने लगी अपनी पागल बनती रे। पार्टी तो पार्टी तो पार्टी तो पार्टी तो बनती है, और पार्टी तो बनती है, पार्टी तो बनती है, पार्टी तो बनती है। हमारे जैसा कौन है, रब ही तो हमारी बैकबोन है। हम है किंग, हमारे जैसा कौन है, रब ही तो हमारी बैकबोन है। सभी को फिंगर पे नचाओगे, हमने बाजी मारी है, रेडी शेडी हो गया जो जितने भी नर नारी है। सभी को फिंगर पे नचाओगे, हमने बाजी मारी है, रेडी शेडी हो गया जो जितने भी नर नारी है। खुशी में आज करनी बैड बनती रे।
body, the body, the ऐ प्रिय सखे मंगेचे लुक देख नाही येस ऐ प्रिय सखा शान्तनोतु ते सर्वदा मुदं शान्तनोतु ते सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु कर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय शान्तं त्वं सार्थकं जीवनं तव भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकम् और बॉडी तो बनती है, बॉडी तो बनती है, बॉडी तो बनती है। Unstoppable है अपना लेबल, सब करते खुल्लम खुल्ला, नाके अंडर द टेबल। तू रावण का दूत, तेरी गंदी है करतूत, बातों से तू समझ न पाए, तू लातों का भूत। तेरे गंदे गंदे स्कैम, तेरा पूरा हो गया टैम। तुझसे ज्यादा गट से आजा, दूर करूं तेरे वैम। अब तेरी खुलेगी पोल, इज्जत के बजेंगे ढोल, फेस दिखा ना पाएगा जब होंगे एग्जिट पोल। शरदशतम् प्रभुवां शरदशतम् आदिनास्यां शरदशतम् ध्रुवश्च शरदशतम् बुद्धेन शरदशतम् रोहिं शरदशतम् भूयसी शरदशतम् नन्दां शरदशतम् शरदशतम् जीवे शरदशतम् अर्थ 100 शरद ऋतूंनी पहावे म्हणजे 100व्या वर्षी माझे डोळे चांगले कार्यक्षम राहावे। केवळ डोळेच नव्हे तर माझे आयुष्य सुद्धा कार्यक्षम असावे। प्रब्रवाम म्हणजे बोलण्याची शक्ती सुद्धा 100 वर्ष राहो। तसेच 100 वर्ष जगायचे ते आदिनाम म्हणजे दैन्यरहित ऐश्वर्ययुक्त असे आयुष्य वाट्यास येवो। अशी सामर्थ्य संपन्न ऐश्वर्ययुक्त 100 वर्षे पुन्हा पुन्हा येवो। ग्रहण क्षमता आनंदाचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ती कोणताही पराभव न स्वीकारता सक्षम असे आनंदी आयुष्य पुन्हा पुन्हा
आमच्या वाट्यास येऊ. त्याला देण्यात येईल. 50 प्रकारची मिठाई आणण्यात आलेली आहे आणि मंगेश प्रयत्न करणार आहे की ती खाण्याचा. मंगेशच्या सासराहून ही गोड अशी दुसरी भेट. पहिली भेट लग्नात मंगेशला मुलगी दिली आणि आता नाही, ती पण गोड आहे. आणि आता ही त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त 50 प्रकारची मिठाई त्याच्या पुढ्यात ठेवलेली आहे. नजराना पेश किया गया. समोरच्या टोपलीला हात लावून ते स्वीकारल्याचं आहे. राजेशाही थाट्यात जे करण्यात होतं तसं जरा करून दिलं तर ते बरं होईल. हे दोघांनी हात लावा. प्रज्ञा दोघांनी हात लावा. मंगेश हा या नजराला दोघांनी हात लावा म्हणजे दोघांनी तो स्वीकार केलाय. प्रज्ञा नुसतं हात लावा आणि तुम्ही असं खाल्लं असेल. बांधलेला आहे तो सोन्याचा आहे असं वाटतं. हो सोन्याचाच आहे. सगळ्या पत्नींनी बघून ठेवा. आणि हा सोन्याचा क्षण टिपलेला आणि वा 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 एक प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल मंगेश देतोय. आणि आतमध्ये वाव हिऱ्याची अंगठी आहे. व्हेरी गुड. प्लॅटिनमची हिऱ्याची अंगठी. हे बघा नवऱ्याने जरा दुर्लक्ष केलं तरी चालेल. प्लॅटिनमची अंगठी. विलोभनीय प्रसंग. प्लॅटिनमची हिऱ्याची अंगठी मंगेश प्रज्ञाच्या हातात घालतोय. त्याने घातलेली नाही धरून ठेवली नुसती. घालू की नको असा विचार नाही करत आहे. तो खरंच घालणार आहे आणि त्याने घातलेली आहे. थँक्यू. टाळ्या जोरदार टाळ्या या प्रसंगासाठी. कोणी मानू नका की त्याला गुडघे टेकायला लावले. आपल्यासमोर हा एक छानसा क्षण आहे तो आपण सध्या कॅमेरामध्ये टिपूया. आणि आमचा जवळजवळ जो काही 20 वर्ष 18-19 वर्षांचा संसार झालाय त्याच्यात मंगेश मला कसे वाटले त्याच्याबद्दल केलेली ही एक कविता आहे. तू माझा सखा तूच माझा मित्र. तू माझा सखा तूच माझा मित्र. तू माझा सोबती आणि तूच माझा छत्र. रूप तुझे देखणे रूप तुझे देखणे ज्ञान तुझे भारी. तुझ्यासमोर बोलायची कधी कधी होते मला चोरी. नाही सांभाळलेस माझे तोरे पुरवलेस सारे हट्ट. सांभाळलेस माझे तोरे पुरवलेस सारे हट्ट. संकटात धरलास माझा हात एकदम घट्ट. चुकले भेदरले कधी तर दाखवलीस वाटणी. चुकले भेदरले कधी तर दाखवलीस वाटणी. तुझ्यामुळे झाली आहे ना मी बघ आज किती धीट.
भला स्वभाव तुझा मस्त तू माणूस आहेस भला स्वभाव तुझा मस्त म्हणूनच बरेच जणांची असते तुझ्या शब्दावरती भिस्त तुझ्यासारखा माणूस आज आहे माझा तुझ्यासारखा माणूस आज आहे माझा म्हणूनच वाटलं नाही कधी जीवात सजा बघता बघता मंगेश तू 50 पार केलीस बघता बघता मंगेश तू 50 पार केलीस कळलंच नाही कधी तुझी हाफ सेंचुरी झाली दीर्घायुष्य लाभो तुला आणि असाच वाढू दे गोडवा दीर्घायुष्य लाभू दे तुला आणि असाच वाढू दे गोडवा काय बोलू आज तुला रे तूच आहेस माझा मितवा तूच आहेस माझा मितवा माझी प्रतिभा तुम्हाला सगळ्यांना दाखवली नाहीये. आज प्रतिभा आलेली नाही पोटावरून म्हणून तिने स्वतःची प्रतिभा दाखवली. आता केक कटिंग होणार आहे. आपण इथूनच बसल्या जागेवरून सगळ्यांनी त्याला शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू जरा उठून दाखवलं असतं. सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे. काय रिकामी फ्रेम. अरे वाव व्हेरी गुड. एक अतिशय सुंदर असं पेंटिंग मध्ये केलेलं आहे. व्हेरी गुड. खूप खूप छान असं हे गिफ्ट दिलेलं आहे आपल्या बाबांना आयुष्मानने. खूपच सुंदर. काय लिहिलं इंग्लिश मध्ये लिहिलंय. As each year passes, I have come to realize just how lucky I am to have a wonderful father like you. You will always hold a special place in my heart. As a man who I look up to and dream to become to the world, you are a dad, but for a family, you are the world. On your special day, I wish you endless happiness. Happy birthday. आता अनन्या एक गिफ्ट देणार आहे. अनन्या पण गेले 15 दिवस त्या गिफ्ट बनवण्यासाठी ती मेहनत करते गेले 15 दिवस. आज तिने ते गिफ्ट आपल्या बाबांसाठी दिलेलं आहे. आणि हे दुसरं गिफ्ट अनन्याकडून मंगेशसाठी. अरे ते गिफ्टचा स्वीकार करा पहिले. जोरदार टाळ्या. अनन्याने बनवलेलं गिफ्ट आहे ते. आणि आम्हाला तेही बघायला आवडेल की तिने काय बनवलंय. वाव स्टिकर खूप लवकर लावले. बरं झालं. काय आहे ते. अरे वाव. बॉक्स मध्ये बॉक्स बनवलाय. व्हेरी गुड. आणखीन एक बॉक्स तोही उघडलाय. आणि त्या प्रत्येक पाकळीवर तिने मंगेशचा आणि फोटो लावलेला आहे का. तिचा आणि मंगेशचा.
आणि त्याच्या आतमध्ये पुन्हा एक बॉक्स आहे. नाही झालं शेवटचे बॉक्स बॉक्समध्ये आहे आणि हे तिने अतिशय सुंदर असं गिफ्ट आपल्या पप्पांना त्यांच्या 50व्या वाढदिवसासाठी दिलेलं आहे. जोरदार पुन्हा एकदा टाळ्या दोन्ही मुलांसाठी. हा तिला ते काय लिहिलंय ते वाचून दाखवायचे. Sweet memories for my dear Baba. Happy 15th birthday. You always make me feel special. I have so much respect for you. Baba, you rock. My Baba is always right. I am so lucky to have someone as loving as you in my life. You are worth 10 and 100 teachers. Baba is and always will be my living superhero. I am super grateful that I have you as my Baba. Thank you. Thank you. बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर बरस गए, पर उसकी एक झलक को ए हुस्न के मालिक तरस कर. कब प्यास बुझेगी आँखों की, दिन रात दुखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस से है कि वो हमसे कुछ उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की एक चांद का टुकड़ा रहता है. अपना दिल के आवारा न जाने किस पे आएगा. अपना दिल आवारा न जाने किस पे आएगा. दूर रहती है तू मेरे पास आती नहीं, होठों पे तेरे कभी प्यास आती नहीं. ऐसा लगे जैसे कि तुम हंस के जहर कोई पी जाए. शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर ले जाए. शाम मस्तानी मदहोश ले जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर ले जाए. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, मैं तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान. ख्वाब तुम या कोई हकीकत को तुम बतलाओ, होगे से इतनी दूर खड़ी हो पास मेरे आ जाओ. अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी ना वो समझ सके ना हम. एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह हूँ. एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था, ये तो होना ही था, ये तो होना ही था. Thank you.
व्हेरी गुड. सागर ने पूछा नैया से, नैया ने पूछा खेवैया से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा. पापा तेरे पापा, पापा तेरे पापा. जोरदार टाळ्या आनंदासाठी. पापा मेरे पापा या आधी एक परफॉर्मन्स झाला, त्यामध्ये ओंकारने एक छानसं गाणं एक मेडली सादर केली होती. त्यामध्ये सुरुवातच त्यांनी काय केली होती, सामने वाली खिडकी में एक चांद का टुकड़ा रहता है. विजय आणि छाया वहिनींसाठी जरा इशारा आहे, लक्ष ठेवा. सामने वाली खिडकी में चांद का टुकड़ा रहता है, लक्ष ठेवा जरा. मधुराला मी इथे आमंत्रित करतो, तिने एक गाणं सादर करावं. अतिशय सुंदर असा डान्स तिनं सादर केला होता. अरे वाव, थँक्यू पप्पा. थँक्यू सो मच. मधुराला मी इथे आमंत्रित करतो, तिनं एखादं गीत सादर करावं. टाळ्या. लग जा गले कि फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर से जन्म मुलाकात हो न हो. लग जा गले हमको मिली है आज ये घड़ियाँ नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से. फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर से जन्म मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर से जन्म मुलाकात हो न हो. लग जा गले से
थँक्यू सो मच मधुरा. गोड असं गाणं गायल्याबद्दल मधुराला एक गोड चॉकलेट देण्यात आलेलं आहे. मला इथे एक टेबल लागेल. बुलावे तुझे यारे अज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया. बुलावे तुझे यारे अज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया. ना आए कभी दोनों में जरा भी फासले, बस एक तू हो एक मैं हूँ और कोई ना. है मेरा सब कुछ तेरा तू समझ ले, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले. तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के. कुछ भी नहीं असर अब करता, मेरी राह तुझी से मेरी चाहत तुझी से, मुझे बस यही रह जाना. लगी है तेरी आदतें मुझे जब से, है तेरे बिन पल भी बरस लगते. बुलावे तुझे यारे अज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया. जो होवे तू उदास मुझे देखे हंस दे, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले. तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के. तुझसे मिले तो सीखा मैंने हंसना, आया मुझे सफर. आणि आमच्या परिवारात चांगले बदल झालेले मला आनंद. अशा पद्धतीने सर्वांनी अर्ज साजरे करणे ही कल्पना तुमचीच आहे. तुमच्यामुळे आमच्या परिवारात सुरू झाल्या. अशा पद्धतीने सर्व परिवार एकत्र येऊन आनंद साजरा करू लागलो. त्यामुळे माझ्या कुटुंबाची बांधिलकी आपुलकी वाढली. तुम्हाला पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमची पुष्टी पूर्ण झाली अशीच आनंदाने आरोग्यदायी भरभराटीचे जवळ 20-30 वर्षांचे प्रार्थना. धन्यवाद. मुकेश, आज तुमचा 50वा वाढदिवस आहे. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. फटाफट टाका, फटाफट फटाफट. एक क्लास इथे 3 क्लास गेले वरती, 2 गेले. क्लास भरण्यासाठी फटाफट बघा.
बाकीच्याने बसून घ्या, बाकीच्याने बसून घ्या. नाही थांब. अजून आहेत ना, अजून त्यांच्याकडे जोरदार टाळ्या. पहिलं बक्षीस, सगळ्यात पहिलं बक्षीस बाहेर येईल. आता तुम्ही या. अजून एक सेट आहे काय सुरुवात करायची. रेडी वेदर? रेडी? 1 2 3. एक ग्लास झाला म्हणजे एक ग्लास, डबल नाही येतं का? थँक्यू सो मच. सिंधुदुर्गातून आलेले संतोष गडोकर यांनी सगळ्यात पहिला ग्लास हे केलेला, त्याला आपण त्यांनी पूर्ण केलेली आहे स्पर्धा. त्याला त्या ग्लासाची प्रॅक्टिस असावं ऐकलं वगैरे. तर मी बहिणींना, मंगेशच्या बहिणींना विनंती करतो, मंगेशच्या बहिणींना विनंती करतो, या प्लीज या. या प्रज्ञेच्या बहिणी आणि मंगेशच्या बहिणी सगळ्या पाहिजे. मुग्धाला बोलवतेच. मुग्धा ये ना. चालेल ना बहिणी? बहिणीच चालेल ना? ये ना, अरे ये ना, ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विनंत्याचे बनलेले आहे. सगळ्यात पहिलीची आहे मुग्धाजी, आपण एक बनवले. आणि दुसऱ्या आणखी कोणी बनवले तू पाहिजे होता? गीता. त्यांच्यामध्ये काय झालेली आहे? एक मिनिट मी परत तपासणार आहे. ही मागच्या या हुकात आलेली नाहीये पिन, त्यामुळे हे बाद होत आहे. सॉरी. त्या सेकंड होत्या. ही बघून हिने पण नाही टाकले मागच्या हुकामध्ये. एक मिनिट, ही 3 नंबरला होती. थांबा मागच्या हुकामध्ये टाकायची होती. ही मागच्या हुकात आहेत, बरोबर. ही मागच्या हुकात नाहीये. ह्या झालेला तिसऱ्या ह्यांनी हात वरती केलेला. मागच्या हुकात नाही गेले. तिसरा हात वरती केलेला. बरोबर आहे. मागच्या हुकात बरोबर सगळं मागच्या हुकात नाही मागच्या हुकात नाही. एक मिनिट एक व्हिडिओ मागच्या उगात आहे. एक ही मागच्या उगात आहे. 2 ही मागच्या उगात नाही आहे. आहे 3 आहे 3 मागच्या उगात आहे. 4 ही बरोबर होती काय? एक मिनिट बघू दे. एक काढलेली आहे ना, एक काढलेली. दुसरी ही बरोबर आहे. बाकी ह्यांचं पहिलं हे बरोबर. ही कोण आहे? ही दुसरी. अरे क्या बात आहे. या दोघींना नंबर मिळालेला आहे. दोन्ही बक्षीस प्रज्ञाच्या माहेरी गेलेली आहे. त्याने आपापल्या तिला घेऊन जा. आणि बघा सगळेजण पित आहेत. बघा सगळ्यांनी बघून घ्या. थोडं क्लिप झाला पाहिजे. उलटा सांगितलं. उलटा पडला. अजित कुरुडकर यांचा अजित उलटा दुसरा पण करायचा. दुसरा पण करा. हा व्हेरी गुड. अजित कुरुडकर 2 वर्ष गुजरातला होते. त्याला चांगली प्रॅक्टिस झालेली आहे तिथे. त्यामुळे या स्पर्धेत ते
फटाफट उलटी सुलटी करून ग्लास उलटा उडवून फ्लिप करून ते जिंकलेले आहेत. सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू सो मच. बसून घ्या. 3 दोन्ही ग्लास फ्लिप करायचे. दोन्ही ग्लास एक पडला. दुसरा एक पडला. एक पडला. व्हेरी गुड. यांचे दोन्ही ग्लास पडलेले आहेत. आपलं नाव किशोर शिरीषकरांनी खूप प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांची चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. त्यामुळे ग्लासाबरोबर त्यांनी खूप मजा केलेली आहे आणि ग्लास त्यांचा बरोबर फ्लिप झालेला आहे. आपण त्यांना बक्षीस देऊया. बोलवणार आहे इथे मंगेशच्या वहिन्या. सांगितलेलं आहे 2, 3 एक मिनिटाचा ऑर्डर आहे. 1 मिनिट. हळू ओढा. तोंडा कानाचा हातात काढून बाजूचे कानाचे टाळे. दुसरी स्टॉप आहे. तोंडात गेला तर चालेल. काढून ठेवा बाजूच्या याच्यामध्ये वाटी. लहान पाहिजे होते. लहान पाहिजे होते. तोंडात गेलं तर टाकायचं. तोंडात आता दुसऱ्याला खाली ठेवायचं. प्रियांका ते खाली ठेवायची वाटी हातात द्यायची. सगळ्यांनी शांत उभे राहा. आता आपण वाटाणे मोजूया. हे सगळे धरून आम्ही हा गेम धरला होता. त्यामुळे त्या 18 पार करून सुद्धा ज्यांनी जास्त बघा 27 8 आहे. 27 8 नंतर 4 7 इथे 4 13 10. व्हेरी गुड. याच्यामध्ये नैना अडोकर यांनी प्रथम क्रमांक मिळालेला आहे. 27 दाणे त्यांनी घेतलेले आहेत. हे काय थँक्यू सो मच. आता बाकीच्या वहिनी त्यांच्या सिंधुदुर्गावरून आल्यावर तिकीट वसूल झाले आहे. खाली होते 3 खाली पडले 3 येतच नाही. हाताने काढ. अगं हे हाताने काढ ना तो. दाबून काढ. अरे यार येतच नाही. दुसराच नाव घे नाही तर अडकला की माझ्याकडे गाणे उचलले.
सगळे टाळ्याने तिचं अभिनंदन करूया. मंगेशला सांगेन तिला गिफ्ट दे. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. आणि आता होल्ड लोक या होल्ड सॉरी थँक्यू. खुर्चीवर ठेवायचा, त्याच्यावर बसायचं आणि बोलायचं. फुगा हाताने फोडायचा नाही. फुगा हाताने फोडायचा नाहीये. हा, बसून फोडायचा आहे. बसून फोडायचा, हाताने फोडायचा नाही. हाताने फोडायचा नाही फुगा. फुगा हाताने फोडायचा नाहीये. त्याने 5च्या 5 फुगे जाते. लवकर फिरतो त्याने हात वर करायचा नाही. हा पडला खाली फुगा. नाही फुगला, नाही फुगला, नाही फुगला. बघा बरोबर, सगळ्यांनी लक्ष ठेवा. कुठून आवाज येतोय तो. हा, कुठून आवाज येतोय तो. लक्ष ठेवा प्रेक्षकांनी. आवाज बरोबर आला पाहिजे. हा, हाताने नाही फुगायचा, हाताने नाही फुगायचा. अजून इथं पुढे. लवकर फोडा, लवकर फोडा, लवकर फोडा, लवकर फोडा. फुगा फुटला पाहिजे बसून. हवा नसलेले फुगा. बघा, हे बघा, ही फुगा फोडते बघा. लवकर बघा, सगळे फुगे फुटलेले पाहिजे. ही पहिली, झाले फुगे फोडून झाले. हे काय अजून शिल्लक आहे फुगे. फुगा गजगता पहिला नंबर. सेकंड कोण होता. नीनी आणि वैष्णवी आणि नीनी. सेकंड नंबर. बस, धन्यवाद धन्यवाद. आणि तिसरा नंबर आहे अक्षता आणि आदित्य. तिसरा नंबर आहे. थँक्यू सो मच. बक्षीस देणारे कुठे गेले. जोरदार टाळ्या आपल्या मुलांना. थँक्यू सो मच. सेकंड प्राइज ये नीनी आणि वैष्णवी. सेकंड प्राइज. दोघांनी एक प्राइज, दोघांनी वेगळी. आणि आदित्य आणि अक्षता. आदित्य आणि अक्षता थर्ड प्राइज. आदित्य आणि अक्षता. हे बघा, जरासं खूप आपल्याला लॉंग शॉट घ्यायचं आहे. लॉंग शॉट घ्यायचं आहे. लक्ष ठेवा. हा, थोडं मागे जा. तुम्ही थोडं मागे जा. आणि तो गेम खेळणार आहोत. तो गेम खेळण्याशिवाय आधी तुला पोहायचं नाही. फुगा फुटला पाहिजे. हाताने फोडायचं नाही. बसूनच फोडायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक फुगा फुटलेला आहे. एक फुगा फुटलेला आहे.
आनंदाचे 4 फुगे फुटले. आनंदाचे 4 फुगे फुटले. व्हेरी गुड. फुगा आहे तुझ्याकडे. शेवटचा फुगा. व्हेरी गुड. आनंद्या बॉस. आनंद्या बॉस. आनंद्या बॉस. आनंद्या बॉस. करा. चालू तुमच्या सेकंड टाइम लावायचं. व्हेरी गुड. झाले सेकंड. पुढे यांचे कंप्लीट व्हायला पाहिजे. यांचे कंप्लीट करायचे. त्याशिवाय गेम संपणार नाही. व्हेरी गुड. व्हेरी गुड. याना होल्ड. त्यामध्ये आपण दोघांना पाठीला पाठ लावून बसवलंय. मंगेशला आणि प्रज्ञाला आपण काही प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी तोंडी द्यायची नाही. त्या प्रश्नाचं उत्तर प्रज्ञाला वाटलं की अमुक अमुक गोष्टीसाठी मंगेश जबाबदार तर ती मंगेश म्हणून म्हणेल, किंवा त्या गोष्टीसाठी प्रज्ञा स्वतः जबाबदार तर ती मी म्हणेल. तसंच मंगेशकडे पण आहे. मंगेश अमुक गोष्टीसाठी प्रज्ञा जबाबदार आहे तर तो प्रज्ञा म्हणेल आणि नाहीतर मी म्हणेल. पण त्यांनी तोंडाने काही बोलायचं नाही, फक्त आपला फ्लॅग दाखवायचा. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा आपण आता टाळ्या जरा जोरात वाजल्यात म्हणजे जेवण नक्की झालेलं आहे. आपण काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्या
आपण काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घेणार आहोत. आता मी त्यांना प्रश्न विचारतो, सगळ्यांनी लक्ष ठेवा. त्यांची उत्तरं काय आहेत ते आपल्याला कळणार आहे, त्या दोघांना एकमेकांची उत्तरं कळणार नाहीयेत. सगळ्यात पहिला प्रश्न, जरा लक्ष द्या नाही का, कोणी प्लीज बोलू नका, प्लीज पुढे या. सगळ्यात पहिला प्रश्न, तुमचं लग्न ठरताना सर्वात प्रथम प्रपोज कोणी केलं होतं? नीट आम्हाला दिसू दे. मंगेश, कोणीच नाही. न्यूट्रल कोणीच नाही प्रपोज केलं कोणाला? अरे बापरे, ठीक आहे. प्रपोज न करता लग्न केलेलं आहे. मग लव केलं का तुम्ही? न्यूट्रल, ओके. दुसरा प्रश्न आहे, तुमच्या दोघांमध्ये मुलांचा अभ्यास घेण्यात सर्वात जास्त लक्ष कोण देतं? मी आणि मंगेश. करेक्ट, दोघांचं एक मत आहे. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा. तिसरा प्रश्न आहे, तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात शांत डोकं कोणाचं आहे? मी. दोघंही म्हणतात मी. जोरदार टाळ्या, दोघांचंही शांत डोकं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चौथा प्रश्न, अरे वा, व्हेरी गुड. बघा, तिला पण आवडलं उत्तर. चौथा प्रश्न, तुमच्या दोघांमध्ये तुमची मुलं जास्त कुणाचं ऐकतात? अरे, ही म्हणते मंगेशचा, तो म्हणतो प्रज्ञाचं ऐकतात. त्याला आता ठरवा नक्की काय ते. पुढला प्रश्न, तुमच्या दोघांमध्ये समजा कधी भांडण झालं तर जनरली भांडणाची सुरुवात कोण करतं? मी. अरे वा, दोघंही सो मॉडेस्ट. प्रत्येक जण म्हणतो मी करते सुरुवात, म्हणून ती म्हणते मी करते, तो म्हणतो मी करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोघं आपल्याला क्रेडिट घेत आहेत स्वतःला. आता पुढला प्रश्न, सहावा प्रश्न, भांडणात शेवटी पडती बाजू कोण घेतं? प्रज्ञा. व्हेरी गुड, दोघांचं एक मत दिलेलं आहे. व्हेरी गुड. प्रज्ञा म्हणते मी. व्हेरी गुड. पुढला प्रश्न, घरातली कामवाली बाई जर का सुट्टीवर असेल, मोठा प्रश्न विचारला. घरातली कामवाली बाई जर का सुट्टीवर असेल, घरातली कामवाली बाई सुट्टीवर असेल तर भांडी कोण घासतो? प्रज्ञा. अरे बाप रे, प्रज्ञा. थँक्यू सो मच. काय उत्तर, दोघांचे उत्तर एकच आहे. प्रज्ञा. पुढला प्रश्न आहे, तुमच्या दोघांमध्ये सर्वात हुशार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? प्रज्ञा. आणि तो म्हणतो मंगेश, ती म्हणते मंगेश, तो म्हणतो प्रज्ञा. व्हेरी गुड, टाळ्या, जोरदार टाळ्या. दोघं एकमेकांना क्रेडिट देतात हुशार असल्याचं. पुढला प्रश्न, मंगेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी काही खरेदी झाली त्याच्यामध्ये सर्वात जास्त खरेदी कुणाची झाली असं वाटतं? कुणी केली? अरे, प्रज्ञा. मंगेश म्हणतो प्रज्ञाने केली, प्रज्ञा म्हणते मंगेशने केली. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड, गुड आन्सर. अमाऊंट जास्ती कोणाची की नाही, कशी खरेदी, तुमच्या वस्तू असू देत किंवा कसंही. अमाऊंट नाही, खरेदी. आणि आता शेवटचा प्रश्न, तुम्ही दोघांनी खूप छान उत्तरं दिलीत, त्याच्याबद्दल सगळेजण तुमचं कौतुक करतीलच, पण त्याबद्दल तुमच्या दोघांपैकी आम्हाला एकाच अभिनंदन करायचं असेल तर त्यासाठी कोण पात्र आहे असं तुम्हाला वाटतं? अरे क्या बात आहे, जोरदार टाळ्या. मंगेश म्हणतो प्रज्ञा, प्रज्ञा म्हणते मंगेश. थँक्यू सो मच. हा प्रश्नांचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आता मंगेशसाठी एकच प्रश्न आहे, एकच शेवटचा लास्ट. मंगेशसाठी सगळ्यांनी कृपया ऐका. मंगेशसाठी शेवटचा प्रश्न, थोडा आवाज कर रे.
मंगेशसाठी शेवटचा प्रश्न एकच, हो किंवा नाही उत्तर द्यायचं. तुला प्रज्ञाने मारायचं थांबवलं का? हो किंवा नाही? थँक्यू सो मच. मंगेशचा आवडता विषय, हात वर करा आणि उत्तर द्या. मी सांगितलं राजकारण. तू नाही. ज्योतिष. अध्यात्म. पुढे आणखीन थोडे उत्तर. वास्तुशास्त्र. ओके, गोदेवतेचा. आणखीन कोणाला काय प्रश्न उत्तर आहे? आणि आता मंगेश याचं उत्तर देईल. त्याला काय? राजकारण. उत्तर हे दे. थोडी मला सांगू शकेल मंगेशचा जन्म कुठे झाला? त्या ठिकाणचं नाव. मालाड. ते म्हणतात मालाड. बॉम्बे सेंट्रल. बॉम्बे सेंट्रल. नाला सोपारा. बॉम्बे सेंट्रल. मालाड. मालाड कुठे? पूर्व पश्चिम काय? पश्चिम. सोमवार बाजार. बोला आणखी कोणाला काय माहिती? बॉम्बे सेंट्रल. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मंगेशचा अभ्यासाचा आणि आवडता असा विषय, अभ्यास करायला आणि वाचन करायला खूप आवडतं. अमुक एका विषयावर असा कुठला विषय तुम्हाला माहिती? इतिहास. ज्योतिषशास्त्र. आणखीन कोण? मंगेशचा अभ्यासाचा विषय. अर्थशास्त्र. कुठलं शास्त्र बोलले? स्वरशास्त्र. नाही. गोपालन. अभ्यासाचा आणि याचा विषय. आणखीन कोणाला काही उत्तर द्यायचं आहे? आपण मंगेशला विचारूया या प्रश्नाचं उत्तर काय आहे. अभ्यासाचा विषय ज्योतिषशास्त्र हे उत्तर बरोबर आहे. कोणी दिलं होतं? तुम्ही. या. पटकन उत्तर पाहिजे मला. सगळ्यांना माहिती असलेला प्रश्न विचारतो मी. मंगेशचा आवडता प्राणी. हात वर करून उत्तर द्या. गिरगाय. गणपती. गोमाता. तुळजापूरची भवानी. आपण मंगेशला विचारूया. भगवान श्रीकृष्ण. अरुणा प्लीज. बघा, बक्षीस जिंकायला अजून चान्स आहे. साधारणपणे तुमचा अंदाज असेल मंगेशला बघितल्यावर. मंगेशचं वजन किती असेल कोण सांगेल? येस, वाईल्ड गेस. 70, 72, 58, 58, 75, 75, 68, 69, 69. वाटलं तर 69, 69, 71, 62. व्हेरी गुड. 75. झालं आपण
आपण मंगेशचं वजन किती आहे याचं उत्तर आपण मंगेशला विचारण्यापेक्षा प्रज्ञाला विचारूया. त्याचं वजन किती आहे? वजनदार आहे तू. त्याचं वजन आहे 75 किलो. 75. मला दे आईने दिलं नयनाने. मंगेशची मी हात वर करा प्लीज आणि मग मी विचारून देईन उत्तर. मंगेशची बर्थ डेट काय? ऍक्च्युअल बर्थ डेट मी हात वर केलेला विचारल्याशिवाय मी उत्तर ग्राह्य धरणार नाही. 8 सप्टेंबर 71, 72, 75, 21, 2021 पर्यंत आलेले आहेत लोक. बोला. आपण मंगेशला विचारूया तुझी बर्थ डेट काय? 71. आणि हे पहिल्या सगळ्यात उत्तर दिलं होतं वहिनीनी, गीता वहिनी. जो तेरे संग लगी प्रीत मोहे रूह बार बार तेरा नाम ले के रब से मांगी यही दुआ तू हाथों की लकीरें थाम ले. के संग तेरे पानियों सा बहता रहूं. तू सुनती रहे मैं कहानियां सी कहता रहूं. के संग तेरे बादलों सा उड़ता रहूं. तेरे एक इशारे पे तेरी ओर मुड़ता रहूं. अब दूर न जाने दूं के संग तेरे पानियों सा बहता रहूं. तू सुनती रहे मैं कहानियां सी कहता रहूं. के संग तेरे बादलों सा उड़ता रहूं. तेरे एक इशारे पे तेरी ओर मुड़ता रहूं.
आल्यापासून ते जाईपर्यंत तुमचं अगदी दिलखुलास मनोरंजन केल्याबद्दल मी आमचे भाऊजी दीपक काळेकर यांचे आभार मानतो आणि त्यांची अर्धांगिनी माझी बहीण संगीता पोळ याचे पण आभार मानतो. त्याने एक यावर असं म्हणेन की आभार कशाला, भाषेला शब्दांचा भार कशाला, राहायचं आहे दोघांच्या एकमेकांच्या हृदयात घर करून, त्या घराला दार कशाला, आभार कशाला. अजून एक थँक्स गिव्हिंग करायचं आहे. पडद्याच्या समोर नेहमी आमचे भाऊजी असतात, पण पडद्याच्या मागे मदत करायला एक अशी व्यक्ती असते की जी कधीच कोणाच्या समोर नसते. ती म्हणजे माझी बहीण प्रीती. अरे येस, प्लीज प्लीज. अप्रत्यक्षरित्या म्हणजे पाठीमागे राहून मला हे नियोजन करण्यासाठी मदत माझ्या बहिणीने केलेली आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. जोरदार काय. थँक्यू सो मच. कॉम्पॅक्ट hold one more. Thank you. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका. खरं तर कोणाबद्दल असं कधी प्रत्यक्षपणे बोलण्याची आपल्याला संधी मिळत नाही, पण आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला ज्या ज्या तुमच्या ठळक क्वालिटीज वाटतात त्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे. सगळ्यात पहिली तुमच्याबद्दलची किंवा लहानपणापासूनची आठवण म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही यायचात किंवा जेव्हा जेव्हा आपण भेटायचो तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला रुबिक्स क्यूब सॉल्व करून दाखवायचात किंवा पत्त्यांच्या खूप वेगवेगळ्या ट्रिक्स दाखवायचात, खूप वेगवेगळे गेम शिकवायचात, पत्त्यांच्या जादू दाखवायचात. तर कधी कधी तुम्ही त्या सांगायचात की ही जादू कशी केली किंवा कधी कधी तुम्ही ती नाही सांगितली की आम्हाला त्या कशी केली हे जाणून घेण्यासाठी किंवा ती ट्रिक तुम्ही कशी केली असेल हे शोधून काढण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळायचं. दुसरी तुमच्यातली खूप चांगली मला वाटलेली क्वालिटी म्हणजे अगदी जेव्हापासनं मी लहान होते तेव्हापासनं तुम्ही रामायण महाभारत ते आत्तापर्यंत आपल्याकडे राजकारणात किंवा जगात काय घडामोडी चालल्या आहेत याबद्दल कायम चर्चा केली किंवा तुम्ही तुमच्याकडे असलेलं नॉलेज कायम शेअर केलं. त्यामुळे माझा स्वतःचा एक भारतीय संस्कृतीकडे किंवा भारतीय इतिहासाकडे पाहण्यासाठी खूप पॉझिटिव्ह अप्रोच डेव्हलप झाला. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की तुमचे ऑर्गनायझेशन स्किल्स खूप चांगले आहेत. म्हणजे अगदी बाबांचा 50वा वाढदिवस म्हणजे त्या दिवशीची संध्याकाळ इतकी छान अरेंज करण्यापासून किंवा आजी आजोबांचा 50व्या वाढदिवसात एवढं छान अँकरिंग करण्यापासून ते अगदी आत्ता तुषारदादाच्या लग्नापर्यंत म्हणजे एवढ्या मोठ्या क्राऊडला मोबिलाईज करून कुठेही गोंधळ न होऊ देता तुम्ही त्यांना व्यवस्थित स्टेजवरती फोटो काढायला पाठवलं किंवा आत्ता मागच्या वर्षी माझा वाढदिवस झाला तेव्हासुद्धा तुम्ही खूप छान कार्यक्रम अरेंज केलात. त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हॅव अ गुड डे. मंगेश, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसे तू मला एकदम लहानपणीचं आठवतोस. मी तेव्हा 6-7 वर्षाची असेल, 7-8 वर्षाची असेल. तू साधारण 1 वर्षाचा होतास. मामीच्या मांडीवर तुझं ते गोंडस रूप, कृष्णासारखं गोरा गोरा पान, गोबरे गोबरे गाल आणि कुरळे केस मला खूप आठवतं. तुझी आठवण आली की ते रूप तुझं माझ्या डोळ्यासमोरच येतं. किती सुंदर, खूप सुंदर दिसत होतास. आणि आताही तुझं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर आहे. तुझं बोलणं गोड. सगळ्यांचा प्रॉब्लेम कुठलाही असेल तरी तो
त्याला विचारला की तो अगदी शांतपणे आणि मस्त सर्व सुंदरपणे सांगतोस आणि सॉल्व करतोस. माझे कितीतरी प्रॉब्लेम तुला मी सांगितले. माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नाच्या वेळी, निनीच्या लग्नाच्या वेळी तू मला पत्रिकेबद्दल तू मला सांगितलंस की हां जा पुढे, की मी अगदी निर्धास्त पुढे गेले आणि दोघींना नवरे मिळाले, मला छान सून मिळाली आहे. पत्रिकेच्या बाबतीत तू मला एवढं छान गाईड केलं आहेस की मला त्याचं टेन्शनच नव्हतं. आज तू 50 वर्षाचा झालास. तुझं ते फॅमिली लाईफ, प्रज्ञा आणि तुझी दोन्ही मुलं खूप छान वळण लावलंयस दोघांनाही. आणि काय सांगू तुला 50 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. शांत, संयमी, मनमिळाऊ आणि कर्तव्यनिष्ठ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या मंगेश मामाला 50व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आठवणींचं म्हणायचं झालं तर मंगेश मामा हा सर्वांचा लाडका लहान भाऊ आणि आमचा पण लाडका मामा. तसे सर्वच मामा आमचे खूप लाडके आहेत. तर मंगेश मामा त्यातल्या त्यात खूप लहान म्हणून लाडका आमचा जवळचा मामा. जेव्हा सुट्टी यायची तेव्हा आम्ही हमखास बोरवलीलाच असायचो आणि आम्ही खूप धमाल करायचो, खूप मजा करायचो. मला एक आठवण आठवते, म्हणजे लहानपणी आम्ही नेहमी मंगेश मामा आम्हाला घेऊन जायचा ते कबाब आणि पाव खायला. रात्रीचा लेट आम्ही एकदम खूप उशिरा जायचो, 12 वाजता, 12:30 वाजता, 1 वाजता असं तिकडे ते कबाब पाव खायला. त्याच्यासाठी तर आम्ही एकदम म्हणजे वाट बघत राहायची कधी एकदा जाते आणि तिकडे ते कबाब पाव खातोय. तर ती आठवण खूप मला म्हणजे अजून पण आठवते. आणि तुला काय आठवते सोना? अजून खूप साऱ्या आठवणी आहेत तशाच. एकदम बरोबर बबली. लहानपणीच्या अशा आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. शाळेला सुट्टी पडली की आम्ही आपल्या बॅगा घेऊन बोरवलीला जायला रेडी आणि तिथे सगळे मामा मावश्या यांच्याबरोबर मजा करायला आम्ही मोकळे. तिकडे गेलं की मंगेश मामा कधी कधी पिक्चरच्या कॅसेट घेऊन यायचा. मग आम्ही सगळेजण त्याच्या तिकडे पिक्चर बघायला जमा व्हायचो आणि खूप छान छान पिक्चर, असे खूप सारे पिक्चर आम्ही पाहिलेत. एकदा गणपती पाहायला म्हणून आम्ही बॉम्बे सेंटरला गेलो प्रेरणा मावशीकडे आणि मग तिथून आम्ही रात्रीचे बाहेर पडलो सगळे तिकडचे गणपती बघायला. रात्रभर म्हणजे सकाळपर्यंत आम्ही गणपती पाहत होतो आणि सगळेच होते तेव्हा, मंगेश मामाबरोबर बाकीचे मामा पण सगळे होते आणि एवढी मजा केली होती की खूपच छान. बोरवलीला कुठेही फिरायला जायचं म्हटलं की आम्ही सगळे आपले रेडी आणि मस्त छान फिरायचो. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. मंगेश मामाच्या गावाला गेलो होतो, तिथे पण खूप मजा केली होती. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. हां, आणि एक आठवण आहे, म्हणजे जेव्हा माझी आई इलेक्शनला उभी राहिलेली तेव्हा सर्वजण यायचे रॅलीमध्ये, मंगेश मामा वगैरे सर्वजण. आणि सर्व मामा, संदीप मामा वगैरे, मंगेश मामा वगैरे जेव्हा असे उंच उंच असायचे ना, तर मला ना खूप जण विचारायचे ते हँडसम कोण आहेत. म्हणजे ते आमचे मामा आहेत. म्हणजे मोठा गर्व असायचा इथे सुंदर सुंदर मामा आहेत माझे. मंगेश मामा, तुला 50व्या वाढदिवसानिमित्त आम्हा शिंदे फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. आत्तापर्यंतच्या टप्प्यात तू खूप खूप छान छान कामं केलीस. सामाजिक कार्य, कौटुंबिक कार्य खूप छान, आणि सगळ्यांना तू छान धरून आहेस, सगळ्या आपल्या कुटुंबाला. ते पाहून खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं. अशात तुला खूप शुभेच्छा. तुझ्या ह्या पुढचं आयुष्य, तुझा ह्या पुढचा टप्पा खूप छान जाऊ दे. तुला चांगलं यश मिळू दे, चांगलं आरोग्य मिळू दे, अशीच आमची इच्छा. हॅपी बर्थडे.